खमंग खुसखुशीत ही चटणी अतिशय चवीला रुचकर लागते आणि महत्त्वाचं म्हणजे ही चटणी जेवणात असली तर या चटणीवर वरून तेलाची धार सोडा आणि मग बघा या चटणीची मजा खरोखरच 2 पोळ्या तुम्ही जास्तीच्याच खाल। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। ज्यांना जेवण करताना तोंडी लावण्यासाठी चटणी खाल्ल्याशिवाय होत नाही त्यांनी अशी शेंगदाणे तिळाची चटणी बनवून ठेवायची आणि महिनाभर खात राहायचं बरं का। मग त्यासाठी काय करायचं, शेंगदाणे 1 वाटी तव्यावर घालून भाजून घ्यायचे। ठीक आहे, जेवढे शेंगदाणे घेतले तेवढेच तीळ घ्यायचे बघा आणि मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायचे। भाजून झाले की एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि याच गरम तव्यामध्ये बराच मी लसूण सोलून घेतला, तो सुद्धा हलकासा भाजून घ्यायचा। ठीक आहे, लसूण भाजून झालेला आहे। आता हा सुद्धा लसूण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा। लगेच तीळ आणि शेंगदाणे थंड झाले की खलबत्त्यात घालायचे। लगेच यामध्ये लाल मिरची पावडर घालायची। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर घाला। लगेच चवीनुसार मीठ घालायचं, 1 चम्मच जिरा घालायचा आणि चांगलं कुटून घ्यायचं बघा। तुम्ही मिक्सरचा वापर सुद्धा करू शकता। आता घालायचा भाजलेला लसूण, मस्तपैकी लसूण कुटून घ्यायचं बघा। लसूण घातल्यानंतर मस्त चटणी ओलसर होते। ओबडधोबड चटणी कुटली की झाली बघा आपली चटणी। आता ही चटणी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची। ही चटणी तुम्ही महिना 2 महिने तर नक्की स्टोअर करून ठेवू शकता। ही चटणी एवढी टेस्टी आणि चवदार लागते ना, जर तोंडाला चव नसेल ना तर पटकन चव येते बरं का, एवढी भारी लागते। ही चटणी खायला घेतली तर यावर थोडेसे तेल घाला आणि मस्त पोळी बरोबर खा किंवा तोंडी लावा, 1 नंबर लागते बघा। मग अशी चटणी करा, खा आणि खाते वेळेस आनंद घ्या आणि कमेंट्स करून नक्की सांगा बरं का। धन्यवाद।